मीटिंगला स्टार्ट करत आहोत. गुड मॉर्निंग लीडर्स या डिजिटल मंचावर मी दत्तात्रय यशवंत अनाथ सोनगावमधून आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आपले ग्रेट अपलाईन माननीय श्री श्याम इंगळे सर यांनी या डिजिटल प्लॅटफॉर्मची सुरुवात आपल्याला करून दिली आणि हा डिजिटल प्रोजेक्ट आपल्यापर्यंत आणला त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, धन्यवाद करतो. तसेच या प्रोजेक्ट विषयी सातत्यपूर्वक मार्गदर्शन करणारे आपले ग्रेट मेंटर माननीय श्री भीमराव पाटील सर यांचा पण खूप खूप धन्यवाद करतो, अभिनंदन करतो. आणि मित्रांनो, आज आपण सर्वजण वेळात वेळ काढून या मंचावर उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. जसं की आपण जाणत आहात, आज जबरदस्त सेशन होणार आहे. आपले ग्रेट लीडर लेडी सिंगम या डिजिटल प्रोजेक्ट विषयी मार्गदर्शन करणार आहे. तर सर्वांनी आपापल्या टीम सोबत, आपापल्या साथी सहयोगीसोबत मीटिंग मध्ये बसणं गरजेचं आहे. तर आशा करतो सर्व लीडर्सनी आपापल्या टीम सोबत, आपापल्या साथी सहयोगीसोबत मीटिंग मध्ये बसणे गरजेचं आहे. तर मित्रांनो, सर्वांनी आपला आपला स्क्रीनशॉट ग्रुप मध्ये शेअर करा. मित्रांनो, सफलता का एक ही नारा लगातार अटेंड करे, हे जूम सेशन हमारा मेटावेल जूम सेशन प्रेझेंटेड बाय प्रोफेशनल टीम इंडिया. चला तर मित्रांनो, थोडासा पण वेळ वाया न घालवता आज आपण आपल्या ग्रेट लीडर लेडी सिंगम यांच्या वाणीतून या प्रोजेक्ट विषयी आपल्याला मार्गदर्शन ऐकायला मिळणार आहे. तर मित्रांनो, सर्वांनी डिजिटली हँडराईटच्या सहाय्याने, डिजिटली फॉर्मच्या सहाय्याने त्यांचं मोस्ट वेलकम करूया. सो प्लीज वेलकम ग्रेट लीडर, ग्रेट मार्गदर्शक लेडी सिंगम सौ सुशीला तुपे मॅडम. प्लीज वेलकम मॅडम. थँक्यू अनाप सर. खूप सुंदर पद्धतीने आपण मला वेलकम केलं, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. थँक्यू मॅडम. वेलकम मॅडम. माझं नाव सुशीला दत्तात्रय तुपे, माझे मिस्टर दत्तात्रय चंद्रकांत तुपे. आम्ही दोघं मिळून आपल्या सर्वांचे साईबाबांच्या पावनभूमीत आणि लोणी गावात सहर्ष स्वागत करते. आपल्याला जो हा मंच उपलब्ध करून दिला आहे असे आपले सर्वांचे ग्रेट अपलाईन श्याम इंगळे सर यांचे मी खूप खूप धन्यवाद मानते. कारण त्यांच्यामुळेच आपल्याला प्रोजेक्ट तर मिळाला. प्रोजेक्ट रन कसा करायचा याचं मार्गदर्शन पूर्णपणे मिळण्याचं जे साधन माध्यम तयार केलं गेलं ते फक्त हा मंच आहे. आणि मंचाचं झूम सेशनचा जो टायमिंग आहे आणि ते नित्य सातत्य ठेवणं आणि आपल्या सगळ्यांना इन्व्हाइट करणं, हे जे कष्ट घेतलेत ना श्याम इंगळे सरांनी आपल्या सर्वांसाठी, त्यांचे सगळ्यांच्या वतीने मी खूप खूप आभार मानते. कारण आपण प्रोजेक्ट समजून घेतला तर होता, पण तो करायचा कसा हे आपल्याला जर शिकायचं असतं ना तर शिकले असते, जावं लागलं असतं, ट्रेनिंग घ्यावं लागलं असतं. याचं काय ऑफिस नाही, काय नाही, आपण जाणार तरी कुठं होतं. परंतु सरांनी जो इझी माध्यम आपल्यासाठी उपलब्ध करून दिला, रोज ह्या टायमिंगला सर्वांना न चुकता वेळेत आठवण करून देणं, मेसेज टाकणं आणि आपल्या सर्वांना एकत्र आणण्याचं काम जे केलं गेलं हे मंचाने केलं. आणि हा मंच पूर्णपणे चालला गेला तर श्याम इंगळे सरांचे खूप मोठं योगदान याच्यावरती. आणि त्यांच्यामुळेच हा प्रोजेक्ट आपण खरं सर्वजण इझिली करू शकतो. त्यामुळे त्यांचे सगळ्यात आधी खूप खूप धन्यवाद. त्यानंतर ज्यांचं वारंवार आपल्याला मार्गदर्शन लाभतं असे आपले भीमराव पाटील सर, ग्रेट मेंटर, आपले आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आपण त्यांच्याकडे पाहिलं जातं असे आपले पाटील सर यांचे पण मी सगळ्या खूप खूप धन्यवाद मानते. कारण आपण आपल्या जीवनामध्ये ना कोणीतरी काहीतरी एखादा असं उद्देश ठेवला पाहिजे किंवा काहीतरी करण्याची जिद्द ठेवली पाहिजे, कोणासारखं काहीतरी करावं असं वाटलं पाहिजे. नाही तर जर आपण जर उद्देश किंवा दुसऱ्यासारखं किंवा जीवनात कुणी काही कमवलंय किंवा एखादं आदर्श व्यक्तिमत्व आपल्या जीवनासमोर असावा का ज्याच्या पावला पाऊल आपण ठेवला पाहिजे, त्याचे काही गुण आपण अवलंबले पाहिजे, एवढं जरी आपल्या निदर्शनात आपण आणलं आणि त्याच्यावर जरी काम केलं ना तरी आपण पुढे जाऊ शकतो. त्याच पद्धतीने पाटील सर आहे, त्यांच्याकडे जर आपण पाहिलं ना तर आपण कुठंतरी कमी पडतो हे सतत मनाला जाणवत राहतं. आणि त्यांचं जे मार्गदर्शन लाभत असतं, एक कुटुंब एकत्र ठेवण्यासाठी पाटील सर आणि श्याम इंगळे सरांनी जे मेटावेलचा परिवार एकत्र ठेवण्यासाठी कष्ट घेतलेत त्याबद्दल त्यांचे पण खूप खूप धन्यवाद. आणि आपण सर्वजण जे वेळात वेळ काढतात, अमूल्य वेळ आहे आपल्या सगळ्यांचा, जो गेला तर परत येतच नसतो कधी, असा जो वेळ आहे ज्याची किंमतच आपण कुठं मोजू शकणार नाही आयुष्यामध्ये. परंतु आतापर्यंत वेळ वाया जात होता
आता तो कुठंतरी कारणिक लागल. आता हा वेळ जर आपण इथं खर्च केला ना तर याचा खर्च केलेल्याचं रिटर्न येत असतं एवढं मात्र. आपण काही वस्तू पैसे मोबदला दिला तर त्याची वस्तू घेतो. त्याच पद्धतीने आता हा वेळ आपला जो खर्च होतोय या प्रोजेक्टसाठी दिला जातोय त्याचा आपल्याला 100 नाही 1000% रिटर्न येणार आहे. कारण याच्या माध्यमातून आपल्याला शिकायला मिळणार आहे. आता कोणी म्हणून आमचं काय वय शिकण्याचं राहिलंय का? तर असं काही नसतं. शिकण्याला वयाची मर्यादा नाही, अट नाही. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत माणूस शिकू शकतो आणि त्याच्यावर काम करू शकतो. कधी पण डिग्री घेता येऊ शकते आणि आपल्या नावापुढे ती डिग्री आपण लावू शकतो. असं कुठं शिक्षणाच्या बाबतीत तरी कुठं मर्यादा टाकलेली नाही शासनाने, सरकारने. तुम्हाला ह्याच वयापर्यंत शिक्षण घेता येईल, नंतर घेता येणार नाही. त्याच पद्धतीने या प्रोजेक्टचं सुद्धा शिक्षण घ्यायला आपल्याला कुठंच वयाची अट दिलेली नाही, शिक्षणाची पण अट दिलेली नाही. आपण हा प्रोजेक्ट आपल्याला पाहिजे त्या स्थितीत जेव्हा पाहिजे आपल्या मनाची मानसिकता ज्यावेळेस तयार होईल का मला खरंच करोडपती व्हायचंय आणि पैसे कमवायचे, जे आतापर्यंत मी कष्ट केले, हार्ड वर्क केला, मला त्याच्यातून मिळाले नाही. परंतु आता मला संधी मिळाली. जग हे स्मार्ट वर्क वळलेलं आहे. हार्ड वर्कने काहीच होणार नाही. जे आयुष्यभर कष्ट करत राहिले ते कष्टच करून मेलेत. आपल्याला पण आतापर्यंत आपण सर्वजण मीटिंगला जे उपस्थित आहे त्यांनी आजच्या क्षणापर्यंत फक्त कष्टच केलेले. आपण फक्त जगलोय. 2 टायमाला अन्न खाल्लंय आणि जगत राहिलो. मुलांच्या आणि घर कुटुंबाच्या गरजा पूर्ण करीत राहिलो. आपले जे स्वप्न आहे प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही स्वप्न असतं. घर, गाडी, बंगला, पैसा, पाणी, पुढं फिरणं असतं, मुलांचे शिक्षण करणं असतं, स्वतःसाठी काही खर्च करायचा असतो. पण आपण ते सगळे स्वप्न आहे ना एका काचेच्या बरणीत जसं काही पदार्थ टाकला, पॅक केला जातो ना, तसे ते स्वप्न भरून ठेवले आणि त्यांना पूर्ण करण्यासाठी कधीच काही मार्ग सापडला नाही. आणि म्हणून ते कधी पूर्ण पण झाले नाही. कारण आपल्याला स्वतःला माहिती आहे आपली कुवत. आपण कष्ट करतोय किती आपल्याला येतंय किती मग आपलं होणार तरी काय त्या कष्टाच्या पैशामध्ये? काहीच नाही, फक्त गरजा भागू शकते. आपण स्वतःच्या मनाने समजून सांगितलेलं होतं आतापर्यंत. माझी एवढीच कमाई आहे, मला एवढंच करता येणार आहे. परंतु ह्या प्रोजेक्टनी ना आपले सर्व स्वप्न त्या बरणीतून बाहेर आपल्या समोर उपस्थित केलेले आहेत आणि हे तुला पूर्ण करायचे आहे ते स्वतः सांगतायत. तुला संधी आहे. आता ह्या संधीचं सोनं कोणाला करायचं आहे ज्याचा त्याचा मार्ग आहे. कारण सरांनी 1-2 दिवसापूर्वी आपल्याला खूप सुंदर व्हिडिओ दाखवला. त्याच्यामध्ये स्वप्नांची रचना आणि त्यातून कसं आपण कार्य करू, ते स्वप्न कसे पूर्ण करू शकतो. ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला स्वतःला काय करायचंय, आपल्यात काय बदल करायचा आहे. इतकं सुंदर मार्गदर्शन परवा दिवशीच्या सेशनमध्ये मिळालेलं आहे. तेवढं जरी आपण स्वतःवर काम केलं ना, तर आपली प्रगती 100% होऊ शकते. आता आपल्याला आपले स्वप्न पूर्ण करायचे आहेत, तर आपण त्याची यादी केली पाहिजे. मला काय-काय स्वप्न आहेत, त्यांची यादी करायची आणि ते स्वप्न मला किती दिवसात पूर्ण करायचे आहेत आणि त्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला किती पैशाची गरज आहे, किती अमाउंट लागणार आहे आणि मला ते किती दिवसात पूर्ण करायचे आहेत. मग तेवढं जर आपल्याकडे यादी झाली ना, तर त्यानंतर आपल्याला एक यादी करायची ती म्हणजे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला ह्या प्रोजेक्टमध्ये लागणारे म्हणजे लोकं लागणार आहेत. एक टीम लागणार आहे, युनिटी लागणार आहे. ते आपल्या जवळच आहे, आपल्याच फोनमध्ये आपल्याला तुम्हाला सांगू आपला प्रोजेक्ट करायचा असला ना, आपण आपले रूम न सोडता कारण जे आपले प्रोजेक्ट मधले अपलाईन आहेत ना, तेच सुद्धा आतापर्यंत त्यांनी त्यांचं घर न सोडता काही कोटी रुपये कमवलेले आहेत. मग आपण पण आपलं घर न सोडता मोबाईलमध्ये जेवढी संख्या आहेत ना, जेवढे नाव आहेत त्याच्यावर जरी काम केलं ना, तरी आपण करोड नाही काही करोड कमवू शकतो. आपल्याला जेवढे कमवायचे तेवढ्यापुरता जरी आपण विचार केला स्वप्नांपुरता, तरी आपल्या प्रोजेक्टला पूर्ण करण्यासाठी जे माणसं लागणार आहेत, जे आपल्याला रन करण्यासाठी हे प्रोजेक्टमध्ये त्यांना आणायचंय आणि त्यांच्याकडून पण बिझनेस करून घ्यायचे आहे. ते सगळे लोकं आपल्याच मोबाईलमध्ये इतर कुठेही शोधायला जाण्याची गरज पडणार नाही. इथपर्यंत आपल्या मोबाईलमध्ये त्यांना आपण रोज हाय, हॅलो मेसेज टाकतोय. जेवले का, झोपले का, उठले का, गुड नाईट, गुड मॉर्निंग याच्या पलीकडे काहीच नाही. आणि आपल्या गुड मॉर्निंगनी काही फरक त्यांच्या जीवनात पडला नाही आणि त्यांच्या गुड नाईटने आपल्या जीवनात काही फरक पडला नाही. पण आपला हा प्रोजेक्टवर त्यांच्या रोज मोबाईलवर जात राहिला मेसेजच्या स्वरूपात आणि रोज एक कॉल झाला ना, तर कदाचित त्यांच्या पण जीवनात बदल होईल आणि आपल्यात तर 100% होणार आहे. एवढं जरी आपण विचार केला ना, काय होतं बरं आपण इकडची बातमी तिकडं पाठवतो. पुढं काय घडलं, कुठं काय झालं ते पाठवतो. त्यांनी काय बदल झाला का आपल्या त्या बातम्या पाठवून, पोहोच करून? काहीच झालं नाही. कोणाच्या जीवनात आतापर्यंत एवढ्या घटना घडल्या. आपल्याला वाटतंय त्या बदलल्या का? इची तिकडं पाठवून बदललेली नाहीये. पण हे जो प्रोजेक्ट आहे आपल्याकडे आलेला, तो जर आपण एखाद्याला गरजवंताला पोहोचवला का त्याचं स्वप्न आहे आणि तो करू शकतो. त्याच्यापर्यंत प्रोजेक्ट झाला आणि त्याच्या लाईफमध्ये जर एकाच्या जरी जीवनात बदल आपल्यामुळं जर झाला ना, तर मला वाटतं कोणालाही देव, धर्म, पूजा-पाठ करण्याची गरज पडणार नाही. कारण माणसाच्या जीवनात बदल करणं
हीच खूप मोठी सेवा आहे मनुष्याची. आणि ती जर घडली ना, त्याचे मिळणारे आशीर्वाद म्हणजे खूप मोठे, सेवेपेक्षा, पूजेपेक्षा आणि मंत्र जपापेक्षा मोठे असतात. कारण तीच दुवा आहे ना आपल्या जीवनात कार्य करीत असते. कर्म कशाला म्हणतात हे सगळ्यात महत्वाचे. आपल्यामुळे एखाद्याच्या व्यक्तीच्या जीवनात बदल व्हावा आणि त्याच्यातून कुठंतरी चार वाक्य आपल्याविषयी निघावा, का ह्या माणसाने माझ्या जीवनात बदल केला, इथपर्यंत आपल्याला कमवायचंय. आणि जर आपण हे करू शकलो ना, तर आपल्यासारखं भाग्यवान कोणीच नाही. आता आपल्याला प्रोजेक्ट करवळायचंय. प्रोजेक्ट काय आहे, कसा करायचा, हे सगळ्यात महत्वाचं. प्रोजेक्टचं नाव मेटावेल. सगळ्यांचं मेटावेल परिवारामध्ये स्वागत आहे. मेटावेल हा 29 जून 2022 ला रशियातून रन झालेला आहे. मिस्टर लाडो सर हे समोर जे स्लाइड दिसले, मिस्टर लाडो सरांनी हा प्रोजेक्ट बनवलेला आहे. त्यांचे मी सगळ्यात आधी खूप खूप धन्यवाद मानते. त्यांना मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये सिनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून 13 वर्षाचा, ब्लॉकचेनवर 14 वर्षाचा काम केल्याचा खूप मोठा अनुभव आहे. त्यांनी हा प्रोजेक्ट बनवला आणि ब्लॉकचेन मध्ये टाकलेला आहे. मिस्टर लाडो सरांनी गरीबातल्या गरीब व्यक्तीचा विचार केलेला हा प्रोजेक्ट बनवताना. आतापर्यंत लोक फक्त श्रीमंत झाले ना, तर श्रीमंत आणि श्रीमंताचाच विचार केला त्याला मोठं करण्यासाठी, तो पुढे नेण्यासाठी. आता हा प्रोजेक्ट आहे ना, गरीबातल्या गरीबाला मोठं करण्यासाठी विचार करून बनवला गेलेला आहे. म्हणजे आपण सर्वसामान्य लोक आहेत, आपण आपल्याला एकमेकाला बोटाला बोट धरायचंय आणि बरोबर चालायचंय, सगळ्यांना मोठं करायचंय. असा हा प्रोजेक्ट आपल्यापर्यंत आलेला आहे आणि आपल्याला तो रन करायचा आहे. नेक्स्ट सर. आतापर्यंत ज्या सिस्टीम मध्ये आपण काम करत आलो ती म्हणजे सेंट्रलाइज सिस्टीम. तिथं काय होतं, कंपनी होतं, एमडी सीएमडी होतं, ऑफिस, प्रोडक्ट, ऍडमिन, क्लोजिंग आणि बँक अकाउंट. आपण कोणाची तरी हाताखाली नोकरी केली, काम केलं, धंदा केला, त्यांनी दिलेला पगार आपल्याला घ्यावा लागला. 1 महिनाभर वेटिंग करावं लागलं, 1 महिनाभर काम करावं लागलं. त्यांनी सांगितलं त्या पगारातच आपल्याला आपलं आतापर्यंत आयुष्य घालवावं लागलेलं आहे. आपल्याला पाहिजे होते तेवढे पैसे आपल्याला त्यांनी कधी दिले नाही, आपण मागू पण शकलो नाही. कारण ते मालक आहे आणि आपण एक कामगार आहे. अशा परिस्थितीत आपले कधीच कोणते स्वप्न पूर्ण त्यावेळेस केले गेले नाही, झाले नाही आणि आता होणार पण नाही. जर आपल्याला आपले स्वप्न पूर्ण करायचे असेल आणि आपल्या जीवनात बदल करायचा असेल, तर आपल्याला डिसेंट्रलाइज मध्ये काम करावं लागेल. डिसेंट्रलाइज मध्ये काय असतं, इकोसिस्टम असते, क्रिएटर असतो तिथं, प्रोडक्ट नसतात, ऑफिस नसतं, ऍडमिन नसतं, क्लोजिंग नसतं आणि बँक अकाउंट नसतं. हे सगळं काही नसतं आणि मग चालतं कसा हा प्रोजेक्ट. याला जर मालक नाही काही, तर आपण स्वतः जो आयडी ओपन करतो तो स्वतःच या प्रोजेक्टचा मालक तयार होतो. त्याच्यामुळे यात कुणी बॉस नाही. सगळ्यात महत्वाचं इथं आपलं काहीच नाही, ऑफिस पण नाही आणि ऍडमिन नाही. सगळ्यात महत्वाचं क्लोजिंग नाही. 1 महिनाभर काम करा, 1 तारखेला तुम्हाला पेमेंट होईल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं बँक अकाउंट नाही, केवायसी द्यायची नाही. बँक बँक अकाउंट नसल्यामुळे इथं आपल्याला कोणी पैसे पाठवणार नाही आणि कोणाला आपल्याला पैसे पण पाठवायचे नाही. आणि आपली इथं कोणी फसवणूक होणार नाही. सगळ्यात महत्वाचं, लोक आपण जर हा प्रोजेक्ट घेऊन गेलो किंवा इतर कोणताही प्रोजेक्ट घेऊन जा, तर लोकांचं मानसिकता काय झाली, आम्ही खूप फसलोय, बुडवलोय, माझे 2 लाख गेले, 5 लाख गेले, आता आम्हाला काही गरज नाही ना, आम्हाला विश्वासच नाही राहिला. ही त्यांची मानसिकता तयार झाली कारण ते फसलेले. तेवढीच त्यांची बदलायची आहे आपल्याला. त्यांना सांगण्यासाठी आपल्याकडे खूप मोठा प्लस पॉईंट आहे का आपल्या प्रोजेक्टला बँक अकाउंट नाही. त्यांनी आतापर्यंत कोणाच तरी अकाउंटला 5, 25, 10, 5 लाख रुपये गोळा केले, ते टाकले आणि तो व्यक्ती हा देश भारत सोडून पळून गेलेला आहे, म्हणून ते लोक फसलेले. आपल्या प्रोजेक्टला मालकच नाही, अकाउंट नाही, त्याच्यामुळे कोणाच्याच अकाउंटला पैसे टाकायचे नाही, त्याच्यात कुणीच पळून जाणार नाही. म्हणजे आपल्याकडून कोणाची फसवणूक होणार नाही. आपल्याला एखादा बिझनेस करायचा असला ना, आपल्या सगळ्यांना जबाबदार व्यक्तीला काय भीती असते, माझ्यामुळे कोणी फसू नये, बुडू नये, कोणाचं नुकसान होऊ नये. तर हा प्रोजेक्ट आपल्यामुळं कोणालाही फसू देत नाही, बुडून देत नाही, कोणाचंच नुकसान होऊन देत नाही. एवढं आपल्याला त्यांना समजून सांगायचंय. नेक्स्ट सर. आता हा प्रोजेक्ट पूर्णतः ब्लॉकचेनवर आधारित आहे. आता ही ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी नेमकं आहे तरी काय, आपल्याला पण माहिती पाहिजे, जेणेकरून आपण दुसऱ्याला समजून सांगू शकतो. आता ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी म्हणजे काय, असंख्य सॉफ्टवेअरचा संच असतो, तो लेझर टेक्नॉलॉजीने हॅश पद्धतीने एकमेकाला कनेक्ट केलेला असतो. त्याला एडिट करता येत नाही, डिलीट करता येत नाही, त्याच्यात फेरफार करता येत नाही. कोणाला वाटलं तर त्याच्यात असं बदल करायचा आहे तर करता येत नाही. आपल्यालाच काय, मिस्टर लाडो सरांनी ज्यांनी हा प्रोजेक्ट बनवलाय त्यांना सुद्धा याच्यात काहीच बदल करता येत नाही. आणि बदल करायचा असला तर काय केलं जातं, वोटिंग केलं जातं. वोटिंग म्हणजे काय, मतदान. मतदान कोणाचं घेतलं जातं, आता समजा आपल्या घरात एखादी वस्तू तर आपल्या घरातला करता व्यक्ती काय करतो, घरातल्या 4 व्यक्तींना विचारतो आपल्या घरात
वस्तू ती करायची केली तर चांगलं होईल का, फायद्याची का, करायची का नाही करायची. घरातले सगळे जर म्हटले तर तरच आपल्या घरात ती वस्तू येते. त्याच पद्धतीने ह्या प्रोजेक्ट मध्ये जर काही बदल करायचा असेल ना, तर आपण त्या प्रोजेक्टचे समान अधिकारी, जसे मिस्टर लाडू सर आहे तेवढेच अधिकार आपल्याला पण आहे. मग याच्यात काही बदल करायचा असला तर आपल्या सर्वांचं वोटिंग होतं, तरच ह्या प्रोजेक्ट मध्ये काही बदल केला जातो, फेरफार केला जातो. त्याशिवाय होत नाही. याच्या आधी पण आपण एकदा वोटिंग केलेली, म्हणजे हा प्रोजेक्ट आपलं मत विचारतो तरच करतो. म्हणजे याला मालक आहे का, नाही तर आपण सर्वजण याचे समान अधिकारी, समान मालक आहोत. नेक्स्ट सर. आता हा प्रोजेक्ट आपण एंट्री करायची आहे. समजा प्लॅन आवडला त्या व्यक्तीला, प्लॅन झाल्यानंतर त्याला त्याची जसा खिशा अलाव करू तसं त्याला घर खरेदी करायचं असतं. घर आता पुढं पाहणारच आहे आपण, काय असतं घर, स्लॉट, गाळे, काय ते आपण पुढं पाहणार आहे. ते खरेदी करताना त्याआधी आपल्या प्ले स्टोअरला जाऊन या 3 ऍप आहेत. ऍप पैकी एक ऍप आपल्या व्हॅलेट आहे. व्हॅलेट आहे त्यातलं एक व्हॅलेट आपल्या मोबाईलमध्ये ओपन होतं प्ले स्टोअरला जाऊन. ट्रस्ट वॉलेट, टोकन पॉकेट किंवा मेटामास्क हे डिसेंट्रलाइज व्हॅलेट आहे. त्यातलं एक व्हॅलेट ओपन केलं जातं. त्या ठिकाणी आपल्याला 12 अंकी की येतात. ज्याचा आयडी ओपन होतोय त्यानेच त्याच्या हातानेच ते 12 अंकी की शुद्ध अक्षरात, हस्ताक्षरात, स्पेलिंग कोणत्याही प्रकारची चूक न करता ते लिहून घ्यायचे. लिहिल्यानंतर घरातल्या विश्वासू व्यक्तींना ते सांगायचे ह्या की कशाच्या कशासाठी लागणार आहे. त्याची झेरॉक्स काढायचे, लॅमिनेशन करायचे आणि विश्वासू व्यक्तीला सांगून महत्वाचे डॉक्युमेंट ठेवतात त्या ठिकाणी ठेवायचे. जेणेकरून ते उद्या आपला मोबाईल फुटला, चोरी गेला, आपण मोबाईल बदलला तर पुन्हा त्याच ठिकाणावर, कारण आपण पहिल्या घरातून एंट्री केली कदाचित आपण 10व्या-12व्या घरापर्यंत जाणारच स्टेप बाय स्टेप. मग आपल्याला त्यावेळेस दुसऱ्या मोबाईल मध्ये ओपन करायचा असला तो आयडी, तर त्या घरातच आपण ओपन झालं पाहिजे, नाही तर रिवर्स नको यायला. म्हणून ते की आपल्या घरातल्या व्यक्तींकडे असावा, आपल्याकडे पण असावा. आणि ह्या कीचा कोणी फोटो काढायचा नाही आणि स्क्रीनशॉट तर निघतच नाही. म्हणजे ह्या की जपण्याची सर्व जबाबदारी ज्याची आयडी ओपन होतो त्याचीच राहणार आहे. नेक्स्ट सर. आता हा प्रोजेक्ट बंद नाही पडू याच्यासाठी काही कारण दिलेले आहेत आणि तो कसा करायचा त्याचे पण काही नियम सांगितले. हा पैसा जो आहे ना, तर 100% हा पैसा कम्युनिटी मध्ये वाटला जातो. ब्लॉकचेन डिसेंट्रलाइज प्रोजेक्ट आहे. नो ROI सिस्टीम, म्हणजे 1 लाख दिले तर 2 लाख करून मिळत नाही, 2 लाखाचे 4 लाख करून मिळत नाही, तशी हा काही सिस्टीम नाही किंवा स्कीम नाही. प्रोजेक्ट जर चालला ना तरच क्रिएटरला पैसे जाणार आहे. त्याच्यामुळे जे क्रिएटर आहे मिस्टर लाडू सर ते काय हा प्रोजेक्ट बंद करत नसतात. बिझनेस करण्यासाठी आता आवश्यक आहे अँड्रॉइड फोन, जो आता सध्या सगळ्यांच्या हातामध्ये उपलब्ध आहे, त्याचा आता योग्य वापर आपण करू शकतो. आणि ट्रस्ट वॉलेट, टोकन पॉकेट किंवा मेटामास्क हे वॅलेटचं जर नॉलेज घेतलं ना, हा प्रोजेक्ट इझिली रन करता येतो. नेक्स्ट. आता महत्वाचा मुद्दा आपल्याला चालू करायचंय, पैसे कसे येतात ते पाहायचंय. तर जे घर आहेत, गाळे, स्लॉट आहे, आपण आपल्याला जसं सोपं वाटतं ना तसं आपण सोपं करून हे समजून सांगू शकतो. हे 12 घर, 12 गाळे, 12 स्लॉट काही म्हटलं तरी चालं. याच्यातलं एक घर आपल्याला खरेदी करायचं, एक स्लॉट आपल्याला खरेदी करायचा आहे. आपल्याला खिशाला परवडल असा. आता याच्यात 12 घर, पहिल्या घरा लेवल पासून तर 12 लेवल पर्यंत प्रत्येकाची किंमत ही वेगवेगळी. पहिल्यापासून दुसऱ्याची डबल, दुसऱ्यापासून तिसऱ्याची, तिसऱ्यापासून 10 IGT, 18 IGT, 32.4 IGT, अशा पद्धतीने घरांची किमती वाढत जातात. पहिल्या घरापासून 12व्या घरापर्यंत ऑटो ऑर्बिट सिस्टीमनेच आपण जातो. आपल्याला पुढचं घर खरेदी करावं लागत नाही खिशातून पैसे घालून. त्या सिस्टीम मध्ये आपण ऑटो ऑर्बिट पद्धतीनेच पुढे पुढे जातो आणि 12वं घर क्रॉस करतो. अशा पद्धतीने या घरांचं स्ट्रक्चर फिरत असतं. नेक्स्ट सर. आता समोर जे दिलंय ना, तर पहिल्या घराची किंमत दिलेली आहे आपल्याला 10 IGT. आता याच्यात आहे ना, रॉयल्टी पोल रॉयल्टी पोल मध्ये ना 10% म्हणजे पोल मध्ये IGT 10% IGT हा रॉयल्टी पोलला जमा होतो. म्हणजे 10% किती, 10 IGTच्या घरामध्ये 1 IGT रॉयल्टी पोलला जमा होतो. तर 9 IGT एका माणसाचे येतात आपल्याला. इथं 6 माणसं असतात त्यातले एकाचे येतात. तर आपल्याला तिघांचं पेमेंट मिळतं, तिघांचं आपल्याला जे जातं, तर त्यावेळेस काय होतं, आपल्याला तिघांचं येणार म्हणजे 9 त्रिक 27 IGT आपल्याला येतात. प्रत्येक घरामध्ये 10% हा रॉयल्टी पोलला जमा होतो IGT. 10 डायच्यात 1 IGT जमा होतो. 18 IGTच्या घरामध्ये 1.8 IGT जमा होतो. अशाच पद्धतीने प्रत्येक घरामध्ये प्रत्येक व्यक्ती माग 10% हे रॉयल्टी पोलला जमा होतात, जे पॅसिव्ह इन्कम साठी आपल्याला मिळणार नंतर. पॅसिव्ह इन्कम म्हणजे आपल्याला मिळण्यासाठी हा रॉयल्टी पोलची सिस्टीम याच्यामध्ये लागू केली गेलेली. नेक्स्ट सर.
आता हे जे 12 घरं, 12 गाळे, 12 स्लॉट आहे, त्यातलं आपल्याला एक घर खरेदी करायचं जे आपल्याला खिशाला परवडतं, ते कोणतंही घेऊ शकतो. आपल्या खिशाला परवडलं असंच घ्यायचंय. पण जर समजून घेतला ना, तर खिशात पैसे नाही म्हणूनच हा प्रोजेक्ट केला पाहिजे. पैसे असते तर मला नाही वाटत कोणी केला असता. खिशात पैसे एवढे दिवस कष्ट करून आले नाही, मग आता पण पैसे नाही आणि मग आपण मग छोट्याने करावा. याच्यापेक्षा जर नाही आणि त्याची तरतूद केली तर आपण थोड्या मोठ्याने जर विचार केला तर, कारण आपलं मोठं व्हायचंय, पैसे कमवायचे, करोडपती व्हायचंय, तर छोटा विचार करून जमणार नसल्यामुळं तर थोडा मोठा विचार केला, थोडं मोठं घर घेतलं तर काय होतं, आपण छोट्या घराने आपण प्लॅन समजून घेऊ आणि मोठ्या घराने घेतल्याने काय फायदा होतो ते पण समजून घेऊ. पहिलं घराची किंमत आहे 10 IGT. आता शामिंगळे सर माझे अपलाईन आहेत, सरांनी मला प्लॅन दिला, मला प्लॅन आवडला, परंतु माझ्याकडे पैसे नाहीयेत. तर मी सरांना सांगितलं, सर माझ्याकडे एवढेच पैसे, 1040 रुपये त्या घराची किंमत आहे. कशी ती 1040? तर एका डायची, एका आयजीटीची किंमत आहे 94 रुपये. तर 10 आयजीटीची किंमत आहे 940 रुपये. त्याला एक रॉयल्टी पोल लागतो, ग्रास फी म्हणून. तर अशी मिळून त्याच्या होतात 1040 रुपये पहिल्या घराची 10 आयजीटीची किंमत. तर आता पहिल्या घराने मी जॉईनिंग केलं. मला सरांनी प्लॅन सांगितलं, समजून सांगितलेलं होतं. मला माझ्या लिंकचे कमीत कमी 2 व्यक्ती या सिस्टीम मध्ये, या प्रोजेक्ट मध्ये आणायचे, त्यांना बिझनेस द्यायचा आहे. मला सरांनी सपोर्ट केला. 2 व्यक्ती ह्या सिस्टीम मध्ये आणले. समोर जे 2 लाल व्यक्ती दिसतात, 2 गोळे दिसतात, ते 2 व्यक्ती पहिल्या घराचे 10 IGTचे. ते 2 व्यक्ती माझ्या लिंकने या सिस्टीम मध्ये आले. आता ह्या दोघांचं पण पेमेंट मला मिळणार नाही, तर ते कोणाला जाणार आहे? शामिळगे सरांचे माझ्या अपलाईन त्यांना जाणार आहे. आता मला वाटायला पाहिजे मी कष्ट केले, माझ्या माझ्या अपलाईनला का पैसे जात आहे? सिस्टीमने सगळ्यांना नेम सारखा करून दिलेला आहे. कोणी अपलाईन डाऊनलाईन कोणी जरी असलं तर सगळ्यांना हा नेम सारखा असल्यामुळं आज मी डाऊनलाईन आहे तर माझं पेमेंट अपलाईनला जात आहे, म्हणजे शामिंगळे सरांना. परंतु माझ्या डाऊनलाईननी एक व्यक्ती जरी केला तर मी पण अपलाईन होणार आहे, त्यावेळेस मला पण येणार आहे. मी सासबी कभी बहुती, आज माझं जात आहे तर उद्या मला पण येणार आहे. त्यावेळेस काय झालं, दोघांचं पेमेंट माझ्या अपलाईनला गेलं. नंतर आता मला काय नियम सांगितला होता, सिस्टीमने काय काम सांगितलं होतं, कमीत कमी माझ्या लिंकचे 2 व्यक्ती या सिस्टीम मध्ये आणायला सांगितले होते, ते मी केलं. आता माझे जो 2 व्यक्ती, त्यांना पण माझ्यासारखाच नियम आहे, कारण नियम सगळ्यांना सारखाच आहे. मग माझ्या पहिल्या व्यक्तीला सांगितलं 2 व्यक्ती करायला, दुसऱ्या पण व्यक्तीला सांगितलं 2 व्यक्ती करायला. त्यांचे झाले 2-2 व्यक्ती. समोर जे 3 हिरवे गोळे दिसत आहेत त्या तिघांचं पेमेंट मला मिळणार आहे. म्हणजे किती? 10 IGT, 10 IGT, 10 IGT. 6वा व्यक्ती आला का हे घर रिकामं करतं, मोकळं करतं नवीन व्यक्ती येण्यासाठी, आणि आपण 18 IGTच्या घरात जातो. आता या ठिकाणी मला पेमेंट किती मिळालेलं आहे? 10-10 मिळणार आहे, पण माझा एक रॉयल्टी पोलला जाणार आहे 10%, म्हणजे एक 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 म्हणजे 9-27 IGT मला इथे या ठिकाणी पहिल्याच घरात मिळणार आहे. आता इथे काय झालं, मला 3 व्यक्तीचं पेमेंट मिळालं, परंतु मी पुढच्या घरात जायचंय, मला 18 IGTच्या घरात. ते काय एकावर एक फ्री नाहीये, मला ते विकत घ्यायचंय. पण मी याच्या आधी आताच काय सांगितलं, पुढच्या घरात जाण्यासाठी आपल्या खिशातला एकही रुपया याच्यात जात नाही, कारण एकदाच इन्व्हेस्टमेंट आहे, एकदाच घर घ्यायचंय, पुन्हा आपल्याला पैसे खिशातून घालायचे नाही. मग मी 18 IGTच्या घरात कसे जाते ते पाहूया. जे 3 हिरवे गोळे दिसतात त्यातलं एकाचं पेमेंट मला इन्स्टंटली 9 IGT, एक माझा रॉयल्टी पोलला जाईल, म्हणजे 9 आणि 1 10 IGT माझे मला दिसतात जे सर्कल केले सरांनी. त्या दोघांचं पेमेंट ऑटो ऑर्बिट सिस्टीमने होल्ड होईल, कमांड दिलेली त्याला होल्डिंगची, ते होल्ड होतील 9 दुने 18 IGT, ते होल्ड होतील आणि माझं 18 IGTचं घर ओपन होईल. यांचे पण एक एक 10-10% रॉयल्टी पोलला गेलेले आहेत, आणि हे 9 दुने 18 IGTचं घर ओपन झालं. आता या ठिकाणी काय झालं, माझ्यावालं पुढचं घर खरेदी नसल्यामुळे माझे 2 व्यक्ती 18 IGTच्या घरात जाण्यासाठी खर्च झाले. आता 18 IGTच्या घरातून मला 32 IGTच्या घरात जाताना पण काय होणार आहे, 3 व्यक्तीचे जे समोर 18 IGTच्या घरात हिरवे गोळे दिसतात, पहिले दोघांचं तर आपल्यालाच जाणार आहे, तिघांचं पेमेंट मला येणार आहे. परंतु माझं पुढचं घर, तिसरं घर ओपन नाही, तिसरी लेवल ओपन नसल्यामुळं मला एकाचं पेमेंट येईल आणि दोघांचं होल्ड होईल, आणि 18 दुने 16 दुने 32 IGTचं घर माझं ओपन होणार आहे. या ठिकाणी काय होत गेलं, प्रत्येक घरामध्ये कमी पुढचं घर घेतलेलं नसल्यामुळं माझं 2 व्यक्ती इथं खर्च होत गेले, ज्याच्यासाठी मी कष्ट केला, प्लॅन केला, त्यांना या सिस्टीम मध्ये आणलं. मग मला हे माझी माणसं खर्च करायचे नाही, तर मी काय केलं पाहिजे, थोडा मोठा विचार केला तर मी काय अडचण आहे, कारण मी आयुष्यभर कष्टच केले तरी माझ्याकडे पैसे आले नाही त्या मार्गाने. मग आता मला ह्या प्रोजेक्ट मधून जर पैसे कमवायचे तर मी 4थं किंवा 5वं घर घेतलं, तर समजा मी 4थं घर घेतलं 58 IGTचं,
त्यावेळेस मी चौथ्या घराचे मालक झाले, तिसऱ्याचे झाले, दुसऱ्याचे झाले, पहिल्याचे झाले. परंतु मला पहिल्याच लेवलचे माणसं मिळाले, पहिल्याच घराचे. समजा करताना आपण मोठं घर घेतल्यानंतर आपला काय विचार असतो, मी मोठ्याच घराचे माणसं करू. समजा मी पहिलं घर घेतलंय आणि माझ्याकडे माझे मैत्रिणीचा जो सर्कल आहे किंवा माझे नातेवाईक आहे ते चांगल्या लेवलनी आहे का त्यांची ऐपत आहे, ते घेऊ शकतात चौथं घर. परंतु मी पहिल्या घरात असल्या मी म्हणेल का त्यांना चौथ्या घरात घ्या तुम्ही? नाही म्हणणार. मी ज्या गाडीत बसले त्यांना त्याच गाडीत बसायला सांगल ना. त्यांना एसी गाडीचं मी ऑफर करील, नाही नाही एसी गाडीत बसा, मी बसते लाल गाडीमध्ये, सरकारी गाडीत, तुम्ही लाल एसी गाडीत बसा असं म्हणणार आहे मी त्यांना? नाही, मी ज्या गाडीत बसले तिला. परंतु मीच जर एसी गाडीत बसले असते तर मी तिला अनुभव सांगू शकते का मी खूप छान इथं दिलेलं आहे, व्यवस्था आहे. अशाच पद्धतीने या घरांचं परे जर चौथं घर मी घेतलं तर मी दुसऱ्यांना सुद्धा सांगू शकते तुम्ही चौथ्या घरात घ्या. का घेण्याचा फायदा? तर चौथं घर घेतल्यानंतर आपण चौथ्या घराचा मालक होतो, तिसऱ्या, दुसऱ्या आणि पहिल्याचं. आणि समजा आपल्याला पहिल्याच घराचे व्यक्ती मिळाले तर पहिल्या घरातून दुसऱ्या घरात जाताना माझा एकही व्यक्ती होल्ड होत नाही. मला तिघांचं पहिल्या घरात पण मिळतं, दुसऱ्या घरात पण मिळतं आणि तिसऱ्या घरात पण दोघांचं पण पेमेंट मिळतं. चौथ्या घरातून फक्त पाचव्या घरात जाताना दोघांचं होल्ड होतं, कारण पुढचं घर खरेदी केलं नसतं. त्यावेळेस जास्त पैसा आपल्याकडे येतो, म्हणून आपला जास्त प्रमाणात इन्कम वाढतो. एकदाच तर इन्व्हेस्ट करायची लाईफ मध्ये, पुन्हा परत आपल्याला रुपये घालायचं नाही. मग आपण थोडं मोठा विचार केला तर काय अडचण आहे. हा विचार जरी करून आपण यात एंट्री केली ना तरी आपला म्हणजे मी तुम्हाला सांगते, आम्ही स्वतःचा वैयक्तिक अनुभव सांगतो. आम्ही प्रोजेक्ट मध्ये येताना आमच्याकडे एकही रुपया नव्हता. 500 रुपयाचं घर होतं. आता घराच्या किमती वाढल्या. ज्यावेळेस एंट्री केली पहिल्या घराची किंमत होती 500 रुपये. तरी आम्ही 8-10 दिवस घेतले ते विचार करायला, करावे की नाही करावा इथपर्यंत. परंतु आमच्या सरांनी इंग्रज सरांनी आम्हाला नवरा बायकोला इतका सुंदर पद्धतीने प्लॅन समजून सांगितला गेला आणि आम्ही त्याच्यावर विचार केला. जीवनात आतापर्यंत खूप काही संपलो, खूप काही बुडवलो. अजून त्यावेळेस त्या 6व्या घराची किंमत होती 29,500 रुपये. अजून 29,500 गेले तर आमच्या डोक्यावरचं छत जाईल का? की आम्ही पूर्ण विकीला लागू का? हा पण विचार केला होता आम्ही. कारण इतके पैसे बुडवले त्याने आपल्या जीवनातला काहीच बदल झाला नाही. रोज कष्ट करतोय, कमवतोय, खातोय, जगतो तर आहेच. हे 29,000 बुडाले ना आपलं काही नुकसान होणार नाही. परंतु जर एंट्री केली आणि कदाचित पैसाच कमावला तर आपल्या इतकं भाग्यवान कोणी नसू. एक अनुभव पण घेता येईल. फसलो तर 4 लोकांना सांगता येईल नका जाऊ त्या बाजूला, आणि कमवलं तर हजारो लोकांना सांगता येईल ह्या प्रोजेक्ट एंट्री करा. या रिक्सवर आम्ही नवरा बायकोने एकही रुपया घरात नसताना, म्हणजे सांगायला नाही पाहिजे, परंतु आम्ही व्याजाने पैसे घेऊन या प्रोजेक्ट मध्ये एंट्री केली होती 7% सकाळी पैसे घेतले, संध्याकाळी पैसे घेतले, रात्री 11 वाजता सकाळी सरांकडे जाऊन प्रोजेक्ट मध्ये एंट्री केली, आयडी ओपन केला 6व्या घराने 29,500 आणि संध्याकाळपर्यंत आम्ही 10 व्यक्ती आणले होते त्याच घराचे. कारण आम्ही मोठं घर घेतलं होतं. तर पहिल्याच दिवशी संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत आम्ही 1,03,500 रुपये कमवलेले होते. जर छोटा विचार केला असता, पहिलंच घर घेतलं असतं 500 रुपयाचं, तर कमवू शकलो असतो का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. नसता कमवू शकलो आम्ही. का तर मोठं घर घेतल्याचा हा परिणाम आहे. एवढे पैसे कमावता आले. 5 महिन्यात 25 लाख कमवले होते. आता 30 लाखापर्यंत गेलेले अमाऊंट. 5 महिन्यात एक कार पण अचीव्ह केली होती ह्याच प्रोजेक्टच्या माध्यमात. आपण लोकांच्या गोष्टी ऐकतो, प्लॅन बघतो किंवा युट्यूबला बघतो, कोणाचा तरी बिझनेस आहे, प्रोडक्ट बेसचा ऐकतो आपण. त्यांनी खूप केलं, कोणी काय. तर असं ऐकल्यावर काय अर्थ नाही ना, ते खोटे बोलत असतील, ते खोटं सांगत असतील. पण रिअल मध्ये आम्ही स्वतः घेतल्यावर कळलं का खरंच प्रोजेक्ट मध्ये काहीतरी जान आहे, जीव आहे आणि याच्यात काम केलं पाहिजे. आम्ही खरंच स्वतःहून याच्यामध्ये एंट्री घेतली, स्वतःच्या हिमतीवर, कोणाचा विचार नाही केला. आम्हाला प्लॅन सांगितला सरांनी, आम्ही फक्त दोघांनी बरोबर जाऊन प्लॅन ऐकलेला होता, त्याच्यामुळे आम्हाला तिसऱ्याला विचारायची गरज पडली नाही. आणि ह्या प्रोजेक्ट मध्ये ज्यांना एंट्री करायची ज्यांच्याकडे आपण जातोय ना, तर माझं मत आहे का नवरा बायकोला समोर बसून एकाच वेळेस प्लॅन सांगत जा. सांगितलं आणि परिणाम काय होतो, आपण नवऱ्याला सांगतो तो काय सांगतो, तो बिचारा नवरा बायकोवर कुठं तरी एक विचारायचा मान असतो, बायकोला विचारतो, सांगतो. बायकोला प्लॅन दिला का ती काय ती माझ्या नवऱ्याला मी विचारते मग सांगते. मग इथं आपला वेळ जातो आणि त्यांचं पण म्हणजे एकमेकाला माहिती नसल्यामुळं तिथं कुठं तरी प्लस मायनस होतं आणि आपल्यापर्यंत त्याचा रिझल्ट व्यवस्थित येत नाही. त्याच्यापेक्षा सांगताना शक्यतो नवरा बायकोला जोडीने हा प्लॅन सांगितला जावा, जेणेकरून आपल्याला लवकर यात जॉईनिंग निघत जाईल. नेक्स्ट सर. हा एकदम सोपा समोर 2x4 मॅट्रिक्सचा प्लॅन सांगितला गेलेला. जर पाठीमागचं काही समजलं नसेल तर त्याच्यासाठी वाय म्हणजे मला 2 व्यक्ती करायची, 1 आणि 2. ह्या दोघांचं पेमेंट मला नाही मिळणार तर माझ्या अपलाईनला जाणार आहे. एक व्यक्तीकडून
3 आणि 4 व्यक्ती करून घ्यायचा आहे. 2 नंबरच्या व्यक्तीकडून 5 आणि 6 नंबरच्या व्यक्ती करून घ्यायचा आहे. एक आणि दोन व्यक्तीचं पेमेंट हे आपल्याला गेले 3, 4 आणि 5चं पेमेंट मला येणार आहे. 6वा हे घर मोकळं करणारे, सायकल करणारे, अपलाईन डाऊनलाईन क्रॉस कोणालाही ते पेमेंट जाऊ शकतो. जसं घरांची सिच्युएशन असेल त्या पद्धतीने ह्या घरामध्ये मला पहिल्या घरामध्ये किती पेमेंट येतं पहिल्या लेवलमध्ये 10 आयजीटीच्या घरात 9-27 आयजीटी पैशाच्या स्वरूपात जर मोजले गेले भारतीय पैशामध्ये तर 2538 पर सायकल. एका सायकलला आपण इन्व्हेस्ट करतो 1040 रुपये फक्त. तर आपल्याला पहिल्याच घरामध्ये 2538 एवढं इन्कम येतं. तर मग आपली किती पट इन्कम वाढतं. इथंच जादू आहे. इथून पुढे खूप मोठ्या जादू होऊ शकतात जर आपण विचार केला आणि आपण ठरवलं तरच. तर सर्वांना करोडपती होण्यासाठी माझ्या परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बॅक टू अनाप सर. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. मित्रांनो, आपल्या ग्रेट लीडर लेडी सिंगम सौ सुशीला सुपे मॅडम यांची जे आज प्रेझेंटेशन केलं, अतिशय सुंदररित्या त्यांनी आपल्याला या प्रोजेक्टविषयी मार्गदर्शन केले आहे. तर मित्रांनो, नक्कीच आपण या मॅडमनी सांगितल्या पद्धतीनं जर आपण काम केलं तर नक्कीच आपण या प्रोजेक्टमधून खूप काही अर्निंग करू शकतो. त्यासाठी आपला विश्वास आपल्या अपलाईनवरती, आपल्या जे सातत्यपूर्वक ग्रेट मार्गदर्शक यांच्यावरती आपण विश्वास ठेवून काम करणं गरजेचं आहे. तर मॅडमचं सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, यानंतर आपले ग्रेट अपलाईन यांना मी या मंचावर आमंत्रित करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. प्लीज वेलकम सर. थँक्यू आराब सर. थँक्यू तुपे मॅडम. आज जबरदस्त प्लॅन प्रेझेंटेशन झालेलं आहे. सुंदर, प्रत्येकाला समजलं असून अशी अपेक्षा करू. जे नवीन लिडर्स असतील की मॅडमची जी म्हणजे परिस्थिती बघितली त्यावेळेसची आणि आजची परिस्थितीमध्ये फार चेंज झालेलं आहे. मीटिंगची असो किंवा बिझनेसची असो, कार अचिव्हर आहे मॅडम. तर एक 3 महिन्यामध्ये गाडी घेणं एवढं सोपं नव्हतं, पण 3 महिन्यामध्ये यांनी गाडी घेतलेली मॅडमनी, सरांनी. तर सरांचं पण बिझनेसमध्ये फार मोठं योगदान आहे. जोडीने आणि गोडीने काम करतात दोघं जण. तर ह्या बिझनेसमध्ये जो इन्कम येतो तो आपल्याला फार मोठ्या स्वरूपात येतो. आत्ता जे मॅडमने सांगितलं त्याचं थोडंसं करेक्शन करतो मी. रेटचं जे USDTचं रेट आहे ना त्याचे वाढलेलं आहे 30%. म्हणजे टॅक्स वगैरे लागून आपल्याला ते रेट येतात. तर सरासरी 1150 रुपये पहिल्या स्लॉटला लागतात. प्लस आपण आता थोडंसं त्याच्यात ॲड करणं गरजेचं आहे की CS कॉईनचा रेट कमी आहे. तर आपण एक 1001 रुपयाची जर CS त्याला घेऊन दिले एखाद्या व्यक्तीला फ्युचर चालून, म्हणजे जे नवीन प्रोजेक्ट येतात बूस्ट जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या स्टार्टिंगला, त्यामध्ये त्या व्यक्तीचा आपल्याला फायदा होईल. कारण आज त्याच्याकडे जर समजा 7-8-10 कॉईन प्लस हे टिअर, तर त्याच्यात तो मोठ्या स्वरूपात त्याचं अर्निंग होईल आणि तो व्यक्ती आपल्या संग कंटिन्युअस बरोबर राहणार पुढच्या प्रोजेक्टला. तर असं प्रत्येकाने जर केलं, एक तर त्याच्याकडे कॉईन राहतील, वरून स्लॉट राहील, लगेच इन्कम चालू होईल. असे 2-3 फायदे त्याला जर दिले आपण, तर फार मोठ्या स्वरूपात इथं काम होऊ शकतं या सिस्टीममधून. जे आपलं झूम सेशन आहे याच्यासाठी जास्तीत जास्त लोक तुम्ही कनेक्ट करा, बसवा. आणि जे सकाळचं झूम सेशन असतं आपलं 7 वाजता, सॉरी 10 वाजता, त्याच्यासाठी सुद्धा प्रमोशन करा. कारण जे लोक बसतील, समजा सकाळी बसतील, काही समजा रात्री उशीर झाला, काही प्रॉब्लेम आला, तर तो सकाळी बसू शकतो. जास्तीत जास्त लोक जर बसवले तर प्रत्येक लीडरला फायदा तर होणार आहे, पण आपल्याकडे वेल एज्युकेटेड टीम तयार करायची आपल्याला. आडाणी लोक नको आपल्याला. कारण पूर्ण शिकले पाहिजे लोक. इतकं शिकले पाहिजे की त्यांनी स्वतः क्रिप्टोचं नॉलेज घेतलं पाहिजे. अकॅडमी येते त्याचा पण अभ्यास केला पाहिजे. असे वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये आपण एंट्री करू शकतो. आजचं जे सेशन आहे ते सुपर डुपर झालेलं आहे. तर प्रत्येकाने याचा व्हिडिओ येईल आता यूट्यूब चॅनलवरती. आपल्या नवीन लीडर्स, ज्या लेडीज कनेक्ट होतील या बिझनेसमध्ये, त्यांना पण दाखवणं गरजेचं आहे की अशा स्वरूपात मॅडम प्लॅन